घरगुती गॅस हवा असेल तर कार्यालयाशी संपर्क साधा असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन समुदायासाठी पत्र लिहिलंय। लोढा यांच्या पत्रावरून आता वाद होण्याची शक्यता आहे। लोढा यांच्याकडून फक्त जैन समुदायाच्या मदतीसाठी विशेष पत्र लिहिण्यात आलं आहे। महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा हे फक्त जैनांचेच मंत्री आहेत का, अशी टीका मंत्री लोढांच्या एका पत्रावरून होऊ लागली। मुंबईत हजारो लोकांना गॅस टंचाईची झळ बसली। पूर्णपणे गॅसवर अवलंबून व्यवसाय बंद पडले। मात्र मंत्री लोढांनी फक्त जैन संस्थांना भासणाऱ्या गॅस तुटवड्यासाठीच पुढाकार घेतल्याचं दिसतंय। जैन समुदायाच्या आंबील नावाचा सण तोंडावर आहे। त्या पार्श्वभूमीवर काही जैन संघटनांकडून गॅसच्या संकटाबद्दल मंत्री लोढांकडे तक्रारी आली। त्यावर तात्काळ कृती दाखवत लोढांनी जैन संघाला एक पत्र लिहिलं। आंबील सणावेळी गॅसची समस्या होऊ शकते अशी तक्रार माझ्याकडे आली आहे। जर तुमच्या जैन मंदिरात गॅसची समस्या असेल तर तुम्हाला किती मदत लागेल ते मला पत्राद्वारे कळवा। गरजूंनी पत्र पाठवल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल। याच पत्रावरून मंत्री लोढांवर टीका होऊ लागली। आमच्या हिंदूंचा गुढीपाडवा झाला, आमच्या हिंदूंची रामनवमी झाली, आता येणारी हनुमान जयंती आहे, आता साई भंडारा होतात आहेत किंवा लहान सण आहेत, ते त्यांच्याकडे जातात। त्यांच्याकडे त्यांनी पत्र दिलंय का? नाही दिलं। अक्षरशः म्हणजे डोकं फोडाची पाळी आली आहे। तुम्ही रस्ते देतात आहे जैन समुदायाच्या नावाला, तुम्ही आमचे खेळाचे ग्राउंड देतात आहे जैन समुदायाच्या नावाला, आता तुम्ही आमच्या अन्नावरती पण आलात। टीकेनंतर माझ्या मतदारसंघात कुणालाही धार्मिक कार्यास गॅस लागला तर तो मी उपलब्ध करून देईन। राजकीय हेतूने माझ्यावर निरर्थक टीका होते असं स्पष्टीकरण मंत्री लोढांनी दिलं। मात्र विरोधाभास हा आहे की एकीकडे सरकार राज्यात गॅसचा तुटवडा नसल्याचं सांगताय आणि दुसरीकडे जैन संघटना एका मंत्र्यांनाच गॅसच्या तुटवड्याबद्दल पत्र लिहित आहेत। गॅसबद्दल विरोधक अफवा पसरवून भीती तयार करत असल्याचं सरकार सांगतंय। दुसरीकडे जैन संघटनांच्या गॅस तुटवड्याच्या तक्रारीची स्वतः त्याच सरकारमधले मंत्री दखल घेत आहेत। सरकार म्हणतंय की सिलेंडर गॅसची साठेमारी सुरू आहे आणि दुसरीकडे जैन उत्सवासाठी मी सिलेंडर उपलब्ध करून देईन असं मंत्री लोढा सांगतायत। एका बाजूला राज्य सरकारने सांगायचं की गॅसचा तुटवडाच नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच खात्यातले म्हणजे त्यांच्याच कॅबिनेटले एक मंत्री हे मान्य करतायत की गॅसचा तुटवडा आहे। तर बरं झालं निदान या निमित्ताने त्यांचा खरा चेहरा दोन्ही बाबतीतला हा जनतेसमोर आलेला आहे। जे उद्योग गॅसवर अवलंबून आहेत ते बंद पडून लोक गावी जात आहेत। मात्र धार्मिक कार्यासाठी गॅस उपलब्ध करून देईन असं मंत्री लोढा जैन संघटनांना पत्र लिहून गॅरंटीने सांगतात। वैभव घागसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।